मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडकी बहीण योजना, महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार? आता 1500 नाही तर त्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कर मिळाला आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्रोत ठरणार आहे, हे दाखवण्याचे आव्हान आता रिद्धी सरकार पुढे आहे. निवडणूक दावेपाचामध्ये योजनेची भूमिका. महायुती सरकारच्या या योजनेवरील विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिलांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता. तसेच ही योजना फार काळ चालणार नाही असे भाकीत देखील केले गेले. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण. आता लाडक्या बहिणींना वचन दिले हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार दरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते. हप्ता कधी मिळणार? शिंदे याचे आश्वासन. प्रचार दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, ही योजना फक्त घोषणासाठी नाही, आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय पुढील कालावधीसाठी पुरेसे नियोजन केले आहे. शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली, आम्ही फक्त 1500 देणार नाही तर योजनेचा लाभ वाढून 2100 करणार आहोत असे त्यांनी सांगितले होते. कोल्हापूरमधील जाहीर सभेत मोठ्या घोषणा. महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी 10 मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याला हप्ता 1500 करून 2100 करण्यात येणार. महिला सुरक्षेला प्राधान्य देत म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल. महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल. महिलांना वाढीव रक्कम देण्याचे उद्दिष्ट. महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही त्यातील एक महत्त्वाची योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे. महायुतीच्या योजनेवर महिलांचा विश्वास. राजकीय वर्तुळात टीकेचा झरा सहन करतही महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहेत. महिला मतदारांसाठी लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नसून तिचा फायदा आगामी काळातही मिळत राहील अशी अपेक्षा महिलांमध्ये आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.